नमस्कार. भारत सरकारने 2027 मध्ये होणाऱ्या देशव्यापी जनगणनेसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली. या जनगणनेची एक महत्वाची बाब म्हणजे ती संपूर्ण डिजिटल स्वरूपात राबवली जाणार आहे. यामध्ये जाती संबंधी माहिती गोळा केली जाणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती देत स्पष्टताही केली की ही प्रक्रिया 2 टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. यामध्ये संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात ही यंत्रणा तैनात करण्यात येणारे, ही संपूर्ण डिजिटल पद्धतीने होणारे 2027च्या जनगणनेबाबत त्यांनी 10 महत्वाचे मुद्दे सांगितले. ते कोणते जाणणार आहोत सविस्तर मध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. देशभरामध्ये जनगणनेचे काम 2 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होणार आहे. यासाठी सुमारे 34 लाख कर्मचारी प्रत्यक्षात गावागावात, देशांमध्ये आणि घरोघरी या जाणार आहेत. आता याच्यामध्ये विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक या कामासाठी सुमारे 1.3 लाख जनगणना अधिकारी विशेषतः नियुक्त केले जाणार आहेत. हे अधिकारी क्षेत्रीय पातळीवर जनगणनेचे संपूर्ण संचालन करणार आहेत. डिजिटल पद्धतीचा अवलंब यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल माध्यमातून होणार असून मोबाईल ऍप्सच्या सहाय्याने नागरिकांची माहिती नोंदवली देखील याच्यात जाणार आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये घरांची नोंदणी होत असणार आहे. जेवढे काही घरे आहेत ते सगळ्या घरांची याच्यात नोंदणी होणार आहे. प्रारंभिक टप्प्यांमध्ये घरांची यादी, त्यांच्या संख्येची मोजणी केली जाणार आहे. त्यांच्यानंतर त्यांची मालमत्ता आणि सुविधा यांची माहिती, प्रत्येक कुटुंबाचे वास्तव्य, त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेचे स्वरूप आणि उपलब्ध असलेल्या नागरी सुविधा याबद्दलचे सर्व तपशील पहिल्या टप्प्यात संकलित केले जाणार आहे. याच्यानंतर जो काही दुसरा टप्पा येणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक माहिती इथे नोंदणी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात घराघरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबाबत शास्त्रीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक तसेच वैयक्तिक माहिती गोळा करण्यात येणार असल्याचं इथे अमित शहा यांनी स्पष्ट केलं. ही जी काही जनगणना आहे ही प्रत्येक म्हणजे पारदर्शक होणार असल्याचं यांनी सांगितलंय. यामध्ये जनगणनेचा आकडेवारीचा समावेश, या जनगणनेत जातीनिहाय माहिती गोळा केली जाणार असून ही स्वातंत्र्यानंतरची 8वी आणि एकूण 16वी जनगणना ठरणार असल्याचं इथे आपल्याला समजतंय. नागरिकांना स्वतःहून आपली माहिती भरता यावी यासाठी स्वगणनाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. ती मोबाईल ऍप्सच्या माध्यमातून होणार आहे. संपूर्ण जनगणनेदरम्यान गोळा होणाऱ्या डेटाची सुरक्षितता आणि गोपनीयता यासाठी विशेष उपाययोजना करण्याबाबत ठोस पावले देखील उचलली जाणार आहेत. आता माहिती गोळा करणे, ते हस्तांतरित करणे आणि साठवणे यासाठी एक सुसंगत आणि काटेकोर यंत्रणा उभी करण्यात येणार असून जेणेकरून माहितीची गळती म्हणजे माहिती जो काही डाटा असणार तो ट्रान्सपरंट असणार आहे, दुसऱ्या कोणाकडे जाणार नाही. याची अधिसूचना तारीख देखील जाहीर जाणार आहे. भारत सरकारने 16 जून 2025 रोजी ही अधिसूचना अधिकृतपणे प्रसिद्ध केली आहे. जनगणना सुरू होण्याचे वेळ असणारे देशात जनगणनेची प्रक्रिया 2027 साली सुरू होणार आहे. आता या संदर्भातील भारतातील बहुतांश भागांसाठी जनगणनेची संदर्भ तारीख 1 मार्च 2027 असणार आहे. काही ठिकाणी जून मध्ये तर 1 मार्च पासून ती सुरू देखील होणार आहे. विशेष राज्यांसाठी वेगळी तारीख असणार आहे, जसे की हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लडाख या बर्फाच्छादित जे काही भागांसाठी संदर्भ तारीख 1 ऑक्टोबर 2026 आहे. त्यांच्या भौगोलिक स्थितीनुसार ही तारीख वेगळी आहे. आता जी काही 2019 मध्ये जारी करण्यात आलेली अधिसूचना ही आता रद्द करण्यात आली, मात्र त्या अंतर्गत करण्यात येणारी कार्यवाही वैध असणार आहे. त्या लोकसंख्येची ऐतिहासिक आकडेवारीची जर नजर टाकली तर 1881 ते 1971 दरम्यान देशात विविध भागातील वाढीव मोठ्या प्रमाणामध्ये फरक आपल्याला दिसून येतो. आधीची जनगणना खूप कमी होती, आता खूप वाढलेली आपल्याला दिसत आहे. उत्तर भारतामध्ये केवळ 115% वाढ नोंदवली जात असल्याचे इथे समजते, तर दक्षिण भारत 193% इतकी लक्षणीय वाढ आपल्याला समजते. पश्चिम भारतामध्ये 168% वाढ आहे, तर पूर्व भारतामध्ये सर्वाधिक वाढ जसे की 213% वाढ झाली. तसेच 1881 ते 2011 या सुमारास 130 वर्षाच्या कालावधीत उत्तर भारतात 427% लोकसंख्या वाढलेली आहे, जी की सर्वात जास्त आहे. दक्षिण भारतामध्ये 445%, पश्चिम भारतामध्ये 500%, तर पूर्व भारतामध्ये 535% एवढी ही वाढ झाली आहे. आणि आता याच्यानंतर ही जी काही जनगणना आहे ही जनगणना होईल 2027 पासून आणि मग जाती देखील तिथे कळतील की कोणत्या जातीचे किती लोक आपल्या भारतामध्ये राहतात. माहिती आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.